अमरावती विमानतळ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार एकत्र अमरावतीकडे रवाना झालेत। त्यांच्यासोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन तसंच आकाश फुंकरही रवाना झालेत। नेते मंडळींचा अमरावतीकडे एकत्र विमान प्रवास आपण एबीपी माझाच्या या एक्सक्लुझिव्ह दृश्यातनं पाहतोय। आज अमरावतीच्या विमानतळाचं उद्घाटन आहे आणि त्यानंतर अमरावती मुंबई अमरावती ही विमानसेवा सुरू होणार आहे। याच आनंदाच्या क्षणी उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच काही मंत्री देखील त्यांच्यासोबत अमरावतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत एकाच फ्लाईटमधनं। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील। अभिषेक, या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र रवाना होत आहेत अमरावतीला। 2च दिवसांपूर्वी भाषण करायची संधी हुकल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत्या, परंतु या दृश्यामध्ये मात्र काही वेगळंच दिसतंय। अभिषेक, एकूण यामध्ये पाहायचं तर अमरावती विमानतळा संदर्भातलं उद्घाटन असेल किंवा मग पहिलं विमान आज उड्डाण घेणार आहे अमरावती साठीचं, त्यासाठी संपूर्ण उद्घाटनाची तयारी जी आहे ती आपल्याला अमरावतीमध्ये होताना पाहायला मिळते। आणि एकूणच अमरावतीकरांचा आणि पश्चिम विदर्भकरांचा वनवास विमानाचा हा संपताना दिसतो आहे। आणि त्याच अनुषंगानं हे सगळी आमदार आणि मंत्री मंडळी जे आहे ते आपल्याला अमरावतीकडे रवाना होताना पाहायला मिळत आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही एकाच सोबत आपल्याला रवाना होताना दिसत आहेत। सोबतच काही आमदार असतील, प्रदेशाध्यक्ष, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, आमदार अमोल मिटकरी असतील, अशी सगळी मंडळी जी आहे ती आपल्याला सध्याला या विमानातनं प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। सोबतच केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील, हे देखील सोबत असल्याचं दिसत आहे। एकूणच मागील काही वर्षांमध्ये विदर्भामधला जे विमानासंदर्भात विमान तळासंदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याला मागणी होताना पाहायला मिळत होती आणि त्या अनुषंगानं हा सगळा खटाटोप जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता। सोबतच आंतरराष्ट्रीय विमान प्रशिक्षणासंदर्भात, पायलट प्रशिक्षणासंदर्भात देखील एकूणच केंद्र उभारणी होताना पाहायला मिळणार आणि त्यामुळे एकूणच जो पश्चिम विदर्भाचा वनवास आहे तो आपल्याला संपताना दिसेल। धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। तर अशा पद्धतीने सर्व मंत्रिमंडळातले महत्त्वाचे मंत्री आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र अमरावतीकडे रवाना झालेले आहेत। महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा विमानतळ, त्याचं उद्घाटन आज होणार आहे आणि त्याच संदर्भामध्ये आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। अमरावती आज उडान घेणार आहे। अर्थातच आज अमरावती विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अनेक मंत्रिमंडळाचे मंत्री यांच्या हस्ते आज शुभारंभ होणार आहे। अमरावती विमानतळावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळ अखेर आज सुरू होणार आहे। अनेक वर्षापासून अमरावतीकरांची मागणी होती की अमरावती विमानतळ सुरू करावं, अखेर याला यश आलेलं आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। आणि विशेष म्हणजे एशियामधील सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सेंटर या अमरावती विमानतळावर होणार आहे, जे अमरावतीकरांसाठी खूप भूषणावं आणि खूप मोठी गोष्ट आहे। अमरावतीकरांसाठी खूप मोठं पायलट ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी होणार आहे। त्याचंसुद्धा उद्घाटन आज देवेंद्र फडणवीस करणार आहे आणि त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा त्यांना या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। आज 72 आसनीचं जे विमान आहे ते अमरावतीवरून 11:30 वाजता मुंबईसाठी उडान घेणार आहे आणि त्यानंतर आठवड्यातून 3 दिवस, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस अमरावतीवरून मुंबईसाठी 72 सीटचं आसनी विमान हे अमरावतीकरांच्या सेवेत राहणार आहे। त्यानंतर हळूहळू याचं ऑक्टोबरमध्ये नाईट लँडिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे, असं विमानतळाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जे बहुप्रतीक्षित जे विमानतळ आहे ते अखेर आज मुहूर्त सापडलेला आहे आणि आज विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। त्यामुळे अमरावतीकर आज खूप आनंदित आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, एबीपी माझा, अमरावती। दरम्यान नवनीत राणा यांनी एक सेल्फी व्हिडिओ घेतलाय आणि त्यावेळेला त्यांनी बातचीत केलेली दिसतेय मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी। त्या काय म्हणाल्यात पाहूया।
स्वप्न होतं की एअरपोर्ट ऍक्च्युली 20 वर्ष झाले दादा, पण 2014 नंतर आपण टेक ऑफ आज करणार आहे इथून मुंबईमधनं. सो थँक्यू दादा, थँक्यू सो मच साहेब. कमिंग टू अमरावती एअरपोर्ट आणि दादाच्या हातून आज इनॉग्रेशन आपण करत आहे एअरपोर्टच्या. आणि सगळे अमरावतीकरांची स्वप्न होतं की एअरपोर्ट ऍक्च्युली 20 वर्ष झाले दादा, पण 2014 नंतर आपण टेक ऑफ आज करणार आहे इथून मुंबईमधनं. सो थँक्यू दादा, थँक्यू सो मच साहेब. टू अमरावती एअरपोर्ट आणि दादाच्या हातून आज इनॉग्रेशन आपण करत आहे एअरपोर्टच्या. आणि सगळे अमरावतीकरांची स्वप्न होतं की एअरपोर्ट ऍक्च्युली 20 वर्ष झाले दादा, पण 2014 नंतर आपण टेक ऑफ आज करणार आहे इथून मुंबईमधनं. सो थँक्यू दादा, थँक्यू सो मच. तर अमरावती विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आज अमरावती दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच अमरावती दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अमरावती शहराशी एक वेगळं नातं आहे. फडणवीसांचा आजोळ अमरावतीत आहे आणि आज ते त्यांच्या मामांच्या घरी सुद्धा जाणार आहेत. यावेळी कलोती कुटुंबाकडनं मोठ्या जल्लोषात फडणवीसांचं स्वागत केलं जाणार आहे. कलोती कुटुंबासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण यांनी. मी आहे सध्या त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मामाच्या घरी. त्यांचे मामा, त्यांचे मामी, मामेर भाऊ आणि त्यांच्या वहिनीसुद्धा आपल्यासोबत ABP मध्ये संवाद साधा. आपण त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मामाशी बोलूया, कारण त्यांचं नातं खूप वेगळं आहे अमरावतीशी. काय आठवणी आहे देवेंद्र फडणवीस लहानपणीपासून अमरावतीला येतो? म्हणजे जवळपास असं म्हणता येईल आपल्याला की त्याच्या 7वी 8वी 10वीपर्यंत रेग्युलरली हा त्याचा म्हणजे वर्षाचा कार्यक्रम राहायचा. आणि त्या काळामध्ये असं होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या या सर्व कुटुंब सहपरिवार एकमेकाच्या सोबत घालवायचे. त्या अनुषंगाने मग आमचं दरवर्षीचेच कार्यक्रम असायचे. आणि जवळपास महिना 15 दिवस तर आम्ही सगळे लोक आमचं एक ओल्डोपार्जित तिथे चिखलदऱ्याला घर आहे, तिथे आम्ही घालवायचो. काही दिवस आम्ही अमरावतीत घालवायचो. काही दिवस अजून वेगवेगळे कार्यक्रम, सहलीचे कार्यक्रम असे खूप लहानपणी आम्ही धम्माल करायचो. ते जेव्हा उन्हाळ्यात यायचे ते ॲक्च्युली ते शिबिर करायला यायचे HVPMला. तर तेव्हा ते स्विमिंग वगैरे करून आल्यावर त्यांना म्हणजे मग ते माझ्या हातचा उपमा आवडायचा त्यांना. तर ते नेहमी त्यांच्या आईंना म्हणाले की मामी जशी उपमा करते तसं तू पण उपमा कर. ही थाली त्यांच्याकरता छान सजवून ठेवलेली आहे. दिवा, फुलं, कुंकू, हळद, कुंकू आणि सगळं काही. आणि आल्यानंतर आम्ही त्यांचं छान औक्षवण करू. आमच्या फॅमिलीतले सगळेच मेंबर राहणार आहे आणि मनापासून आम्ही त्यांचं स्वागत करू. खूप छान वाटतं आम्हाला आज ते येतात आहे. लहानपणीच्या आठवणी तर खूप आहे आमच्या. लहानपणी जेव्हा यायचे तेव्हा इथे समोरच्या ग्राउंडवर आम्ही सोबत क्रिकेट खेळायचो. त्यांना क्रिकेटचा प्रचंड छंद आहे. आजसुद्धा त्यांना जेव्हा केव्हा वेळ मिळतो तर ते पूर्ण क्रिकेटच्या बाबतीत कुठले क्रिकेटचे सामने असतील, IPL फॉलो करतात, सगळे वर्ल्ड कप फॉलो करतात. तर तेव्हा खूप मोठं क्रिकेटचं आमच्या इथे समोरच्या ग्राउंडमध्ये आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायचो. चिखलदऱ्याला खूप फिरायचो. आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येतात आहे. एक तर यावेळेस त्यांचं जे मुख्यमंत्री झाले हे फार त्याची एक वेगळीच गोष्ट आहे, कारण की ज्या पद्धतीने सगळ्या घटना घडल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमानी, नव्या उमेदीने ते उभे राहिले आणि ज्या पद्धतीने त्यांनी लोकांमध्ये विश्वास तयार केला आणि ते आले, तर यावेळेस आम्हाला त्यांचं विशेष कौतुक आहे आणि आम्ही नक्कीच त्यांच्या स्वागताकरता आतुर आहोत सध्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.